हॅलो स्टुडंट्स, आपण पाहतोय 10th लेसन ऑफ 8th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल्स आणि त्याच्यामधला प्रॅक्टिस सेट नंबर 10.2 या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. प्रॅक्टिस सेट नंबर 10.1 जर तुम्ही पाहिला नसेल तर लिंक आय बटनवरती देतोय किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. तो प्रॅक्टिस सेट पहिला पाहून घ्या. त्याच प्रॅक्टिस सेटचा पुढचा व्हर्जन आपल्याला ह्या प्रॅक्टिस सेट नंबर 10.2 मध्ये बघायचं आहे. ठीक आहे, चला तर मग सुरू करूयात. याच्यामध्ये काय पाहणार आहोत आपण, तर बहुपदीला द्विपदीने भागणे, टू डिवाइड अ पॉलिनोमियल बाय अ बायनॉमियल. तर आता सगळ्यात पहिला बघूयात बहुपदी म्हणजे काय, म्हणजे पॉलिनॉमियल म्हणजे काय. बघा, नावातच आहे बहुपदी म्हणजे ज्याच्यामध्ये भरपूर पदं असतात. भरपूर म्हणजे किती, तर 3 किंवा 3पेक्षा जास्त पदं असतात त्याला बहुपदी म्हणतात, म्हणजेच पॉलिनॉमियल्स. पॉली म्हणजे भरपूर, बरोबर. म्हणजे जेव्हा 3 किंवा 3पेक्षा जास्त पदं असतात तर त्या इक्वेशनला बहुपदी म्हणतात, म्हणजेच पॉलिनॉमियल. आणि बायनॉमियल म्हणजे काय, द्विपदी म्हणजे काय, तर त्याच्या पण शब्दात आहे द्वि म्हणजे दोन, बायनॉमियल, राईट. बाय म्हणजे दोन, ज्याच्यामध्ये 2 पदं असतात ते बायनॉमियल. आणि आपण 10.1 मध्ये पाहिले मोनोमियल म्हणजे ज्याच्यामध्ये सिंगल पद असतं, एक पद असतं. ओके, आता पद म्हणजे काय ते बघूयात. तर बघा, पद म्हणजे काय, तर प्लेसेस. ओके, तर ह्या इक्वेशनमध्ये बघा, हे एक प्लेस आहे, हे अजून एक प्लेस आहे, हे तिसरं प्लेस आहे. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये किती प्लेसेस झाले, 3 प्लेसेस झाले. म्हणजे हे बहुपदी झालं का, कारण की 3 पदं आहेत आणि आपण 3 किंवा 3पेक्षा जास्त पदं असणाऱ्या इक्वेशनला बहुपदी म्हणतोय, म्हणजे पॉलिनॉमियल. म्हणजे हे झालं पॉलिनॉमियल का, कारण की याच्यामध्ये 1, 2 आणि 3 अशी 3 पदं आहेत, म्हणजे 3 प्लेसेस आहेत. तसं याच्यामध्ये किती प्लेसेस आहेत बघा, हे 1, हे 2, हे 2च प्लेसेस आहेत. जेव्हा 2 प्लेसेस असतात तेव्हा ते होतं बायनॉमियल, म्हणजेच द्विपदी. आणि मोनोमियल म्हणजे काय, जेव्हा या सगळ्याला एक्सनं डिवाइड असेल तर ते होतंय मोनोमियल, कारण की ते एक्स हे एकच व्हेरिएबल असतं, तिथे एकच प्लेस असतं, त्यामुळे ते मोनोमियल. फरक समजला मोनोमियल, बायनॉमियल आणि पॉलिनॉमियल मधला. आता आपण ॲक्च्युअल डिव्हिजनमध्ये जाऊयात. तर डिव्हिजन करताना पहिल्यांदा काय करायचं, तर जेव्हा असं तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं असतं तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण काय करणार, पॉवर्स चेक करायच्यात आणि डिसेंडिंग ऑर्डरमध्ये प्लेसेस मांडून घ्यायच्यात. आता इथे पॉवर बघा 2 आहे, ह्या एक्सचा पॉवर 1 आहे आणि इथं एंडला असतं ते नंबर असतं. ऑलराईट, हे डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आहेत. तसंच हे पण बघा, हे पण डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आहे. ह्याचा एक्सचा पॉवर 1 आहे आणि इथे शेवटी नंबर आहे, म्हणजे हे सगळे डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आहेत. पहिली स्टेप तर आपली झाली. दुसरी स्टेप काय, तर डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये लिहून घ्यायचं. ज्याला डिवाइड करायचं आहे ते आतमध्ये आणि ज्याला डिवाइड करायचं आहे ते बाहेर. ओके, मग आता याला डिवाइड करताना जसं आपण 10.1 मध्ये डिवाइड केलं होतं तसंच इथेही आपल्याला डिवाइड करायचं आहे. मग काय लिहायचं, एक्सप्लेनेशन. एक्सप्लेनेशनमध्ये काय लिहितो आपण, तर ज्यानं डिवाइड करायचं आहे ती संख्या किंवा ते इक्वेशन आणि त्याला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर इक्वेशनची पहिली टर्म येते ते बघायचं. आता इथे आहे एक्स, हे पुढे काही असू दे, आपल्याला मतलब आहे या पहिल्या टर्मसोबत. राईट, याची पहिली टर्म बघा एक्स आहे, याची पहिली टर्म एक्स स्क्वेअर आहे. आता ह्या एक्सला हे एक्स स्क्वेअर करण्यासाठी ह्या एक्सला कितीनं मल्टिप्लाय करायला लागेल, तर एक्सनं मल्टिप्लाय करायला लागेल. म्हणजे एक्स मल्टिप्लाय बाय एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर होणार, जे इथे आहे. करेक्ट, म्हणून ह्याला एक्सनं मल्टिप्लाय करायचं आहे. मग आता एक्सनं मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल, हे एक्स यालाही मल्टिप्लाय आहे आणि +2लाही मल्टिप्लाय आहे. करेक्ट, मग यांचं मल्टिप्लिकेशन कसं होणार, एक्स मल्टिप्लाय बाय एक्स, एक्स स्क्वेअर, एक्स मल्टिप्लाय बाय +2 +2x. ओके, हे झालं याचं मल्टिप्लिकेशन. आता काय होतंय की ही जी टर्म आहे ही डिव्हिजनमध्ये लिहायची, म्हणजे डोक्यावर लिहायची, आणि हे आहे हे खाली लिहायचं. ओके, मग हे अशा प्रकारे लिहिलं, एक्स स्क्वेअरच्या खाली एक्स स्क्वेअरची टर्म आली, एक्सच्या खाली एक्सची टर्म आली. ओके, आणि हे जे आहे हे डोक्यावर गेलं. मग आता बघा, याच्यामध्ये जेव्हा ऑपरेशन होतं आपण 10.1 मध्ये पाहिलंय,
ऑपरेशन करताना साईन चेंज होतात. प्लसचं झालं मायनस, या प्लसचं झालं मायनस. आता प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर झालं 0. प्लस 4x मायनस 2x राहिलं प्लस 2x. आणि हे प्लस 4 आहे तसं खाली मांडून घेतलं. इथं पण कळलं. आता पुढे काय करायचंय, नेक्स्ट परत यालाच कोणत्या संख्येनं मल्टिप्लाय केल्यानंतर 2x येईल बघायचं. याची पहिली टर्म बघायची. ह्या एक्सला कितीनं मल्टिप्लाय केल्यानंतर 2x येतं, तर 2 मल्टिप्लाय केल्यानंतर येतं. मग हे 2 ह्या एक्सलाही मल्टिप्लाय आहे आणि ह्या प्लस 2 लाही मल्टिप्लाय आहे. मग आन्सर किती येतं, 2 मल्टिप्लाय बाय एक्स 2x, 2 मल्टिप्लाय बाय प्लस 2 प्लस 4 झालं. ओके. मग आता पुन्हा हे राहतं डोक्यावरती आणि हे येतं खाली. ओके. मग प्लस 2 आलं वरती आणि हे प्लस 2x प्लस 4 आलं खाली. एक्सच्या खाली एक्सची टर्म, नंबरच्या खाली नंबर. ओके. आता ऑपरेशन करताना काय साईन चेंज होतात. प्लसचं झालं मायनस, इथे प्लसचं झालं मायनस. आता बघा प्लस 2x मायनस 2x होतं 0, प्लस 4x मायनस 4x होतं 0. आन्सर काय आलं, कोशंट इज इक्वल टू x प्लस 2, रिमाइंडर इज इक्वल टू 0. हा झाला कोशंट, हा झाला रिमाइंडर. आहे ना सोपं, काहीच अवघड नाही आहे. 10.1 आणि 10.2 ऑलमोस्ट सेम आहे. फक्त इथं बायनॉमियल आहे, तिथं मोनोमियल होतं, एवढंच आहे. आणि आपल्याला डिव्हिजन करताना आपल्याला पुढची टर्म घ्यायचीच नाही विचारात, आपल्याला पहिलीच टर्म विचारात घ्यायची आहे. फक्त जेव्हा आपण त्याला मल्टिप्लाय करतो तेव्हा आपल्याला दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. ओके. समराईज करूया, म्हणजे ते स्टेप्स तुम्हाला फॉलो करून पुढचे एक्झाम्पल सॉल्व्ह करता येईल. पहिल्यांदा काय करायचं, पॉवर्स डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करायचे. कधी कधी तुम्हाला मिक्स दिलेलं असतं, त्यावेळेला तुम्हाला ते डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करावं लागेल, नाहीतर जास्त करून तुम्हाला असं अरेंज करूनच देतात. त्यामुळे ती स्टेप तिथेच क्लिअर होते. जर मिक्स दिलं असेल तर डिसेंडिंग ऑर्डरमध्येच लिहून घ्यायचं. नंतर काय करायचं, डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये लिहून घ्यायचं. ओके. डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये लिहून घेतल्यानंतर एक्सप्लेनेशन स्टेप बाय स्टेप करायचे. पहिला ज्याने डिवाइड करायचं आहे ते लिहून घ्यायचं आणि त्याची पहिली टर्म विचारात घ्यायची. ही पहिली टर्म आणि ज्याला डिवाइड करायचं आहे त्याची पहिली टर्म. ओके. त्यानुसार आपल्याला कळते की कशानं मल्टिप्लाय केल्यानंतर ही टर्म येणार आहे, तर त्यांना मल्टिप्लाय करायचं. पण यावेळेला करताना ह्या पहिल्या टर्मलाच तेवढं मल्टिप्लाय होत नाही. एवढं लक्षात घ्यायचं की या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय होत आहे. राईट. म्हणून ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं. आता ज्यावेळी आपण इथे लिहितो ऑपरेशन करण्यासाठी, तेव्हा एवढं लक्षात घ्यायचं की स्क्वेअरच्या खाली स्क्वेअरची टर्म, एक्सच्या खाली एक्सची टर्म, नंबरच्या खाली नंबर, अशा प्रकारे लिहून घ्यायचं आणि मग ऑपरेशन करायचं. राईट. लिहून घेतलं. ऑपरेशन करायच्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवायची की साईन चेंज होतात. मग प्लस असू दे मायनस असू दे, प्लसचं होतं मायनस, मायनसचं होतं प्लस. ओके. साईन चेंज करून त्यांच्यामध्ये ऑपरेशन करायचं आणि जितकं जास्तीत जास्त लेवलपर्यंत डिव्हिजन करता येईल तेवढं करायचं. ओके. आता ते कुठल्या लेवलला थांबायचं हे आपण पुढच्या एक्झाम्पल्समध्ये पाहणार आहोत. ओके. इथंपर्यंत समजलं. आता नेक्स्ट बघा, एक्झाम्पल नंबर 2. 6x raised to 4 plus 3x square minus 9 plus 5x plus 5x cube divided by x square minus 1. आता इथे तुम्हाला डिसेंडिंग ऑर्डरमध्ये दिलेलं नाही आहे, हे तुम्हाला पहिला अरेंज करून घ्यावं लागेल डिसेंडिंग ऑर्डरमध्ये. राईट. 6x raised to 4 नंतर डायरेक्ट तुम्हाला 3x स्क्वेअर दिलेला आहे, म्हणजे पॉवर 2 दिलेली आहे. मग आता हे अरेंज करताना कसं होईल बघा, अशा प्रकारे होईल. 6x raised to 4 plus 5x cube plus 3x square plus 5x minus 9. डिसेंडिंग ऑर्डरमध्ये पॉवर्स आहेत 4, 3, 2, 1 आणि शेवटी नंबर. तसंच इथे बघा x raised to 2 minus 1 म्हणजे x square minus 1, हे पण डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आहे. आता याला डिवाइड करू शकतो आपण. ओके. डिवाइड करताना पहिल्यांदा काय करणार, डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये लिहून घेतलं. ज्याला डिवाइड करायचं आहे ते आतमध्ये, ज्याने डिवाइड करायचे ते बाहेर. ओके. मग आता एक्सप्लेनेशनमध्ये काय करायचं, ज्याने डिवाइड करायचं आहे ते लिहून घ्यायचं, त्याची पहिली टर्म विचारात घ्यायची.
पहिली टर्म काय आहे एक्स स्क्वेअर. आता ह्या एक्स स्क्वेअरला 6x⁴ करायचं आहे तर कशाने मल्टिप्लाय करायला लागेल हे बघायचं आपल्याला. आता हे 6 थोडंसं बाजूला ठेवायचं. पहिल्यांदा एक्सला आणायचं x⁴ च्या फॉर्ममध्ये. कशाने मल्टिप्लाय करायला लागेल, इथे स्क्वेअर आहे त्याची पॉवर 4 करायची असेल त्याच्या दोन्हीमधला डिफरन्स जो आहे तर त्याच्या पॉवरने मल्टिप्लाय करायचं. दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे 4 - 2 2 म्हणजे x⁴ ने मल्टिप्लाय करायला लागेल. ओके, म्हणजे x² मल्टिप्लाय बाय x² इज इक्वल टू x⁴. कळतंय. नेक्स्ट आता x⁴ तरी आलं. आता 6x⁴ करण्यासाठी त्याला 6 ने मल्टिप्लाय करायला लागेल. म्हणजे x² ला 6x² ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला 6x⁴ मिळतं. कळतंय. मग आता हे 6x⁴ किंवा 6x² ह्या x² लाही मल्टिप्लाय आहे आणि ह्या -1 लाही मल्टिप्लाय आहे. मग आन्सर काय येईल 6x² मल्टिप्लाय बाय x² इज इक्वल टू 6x⁴. नंतर 6x² मल्टिप्लाय बाय -1 इज इक्वल टू -6x². ओके, आता ह्याला लिहायचं डोक्यावरती आणि ह्याला लिहायचं खाली. मग 6x² आलं डोक्यावरती. ह्याला खाली लिहिताना बघायचं x⁴ आहे. x⁴ ची टर्म जी आहे ती 4th पॉवरच्या टर्मच्या खाली येईल 6x⁴. नंतर काय आहे -6x² ही इथे डायरेक्ट इथे नाही लिहायची, x² च्या टर्मच्या खाली लिहायची. म्हणजे 3x² च्या खाली आली -6x². ओके, आता याच्यामध्ये ऑपरेशन करताना साइन चेंज करायचं. प्लसचा होईल मायनस, मायनसचा होईल प्लस. आता बघा प्लस मायनस एलिमिनेट होईल. इथे काय येईल 3x² प्लस 6x². आन्सर येतं +9x². ओके, आणि बाकीच्या गोष्टी आहेत तशा लिहून घ्यायच्या. ऑलराईट, पहिली स्टेप पूर्ण झाली. आता नेक्स्ट एक्सप्लेनेशनचा दुसरा पॉइंट. ज्यानं डिवाइड करायचं आहे ते लिहून घेतलं. त्याची पहिली टर्म विचारत घ्यायची x². याची पहिली टर्म काय आहे 5x³. आता x² ला x³ बनवण्यासाठी कशाने मल्टिप्लाय करायला लागेल तर x ने मल्टिप्लाय करायला लागेल. बरोबर, म्हणजे x मल्टिप्लाय बाय x² इज इक्वल टू x³. आणि 5 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला 5x³ होईल. म्हणून इथं 5x ने मल्टिप्लाय करायला लागेल. मग आता 5x मल्टिप्लाय बाय x² काय होतं 5x³. तसंच 5x मल्टिप्लाय बाय -x काय होतं -5x. मग सिमिलरली हे येईल डोक्यावरती, याचं साइन आहे प्लस म्हणून +5x. आणि हे येईल खाली, त्यामुळे याची थर्ड पॉवर जी आहे त्याच्या खाली येईल 5x आणि xच्या टर्मच्या खाली येईल -5x. कळतंय. आता ऑपरेशन करण्याआधी साइन चेंज होईल. प्लस होईल मायनस, मायनस होईल प्लस. +5x³ -5x³ एलिमिनेट होईल, राहतं 0. +5x +5x होतं काय 10x + 10x. ओके, बाकीच्या गोष्टी आहेत तशा लिहून घ्यायच्या. आता नेक्स्ट एक्सप्लेनेशन. x² ला कशाने मल्टिप्लाय केल्यानंतर x² येतं. x² तर ऑलरेडी आहेच. आपल्याला काय बनवायचं 9x². म्हणजे x² ला 9 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 9x² होईल. कळतंय. म्हणून 9 मल्टिप्लाय बाय x² इज इक्वल टू 9x². 9 मल्टिप्लाय बाय -1 इज इक्वल टू -9. आता हे पुन्हा x² च्या खाली x² ची टर्म, नंबरच्या खाली नंबर, आणि हे आलं डोक्यावरती म्हणून +9. ओके, ऑपरेशन करताना साइन चेंज करायची. प्लसचा होईल मायनस, मायनसचा होईल प्लस. ओके, +9x² -9x² एलिमिनेट होईल, राहतं 0. -9 + 9 राहतं 0. आणि +10x आहे त्याचं खाली उतरून घेतलं. आता बघा इथे आहे x², इथे आहे x, याची पॉवर आहे 2, याची पॉवर आहे 1.
बरोबर. मग जेव्हा ज्याने डिवाइड करतोय त्याची पॉवर मोठी असते तेव्हा तिथून पुढे डिवाइड होत नाही, म्हणून हे 10x आहे तसं राहणार. म्हणून कोशंट येणार 6x² + 5x + 9 आणि रिमाइंडर येणार 10x. राईट. कितीही मोठा प्रॉब्लेम असला तरी कन्फ्यूज व्हायचं नाही. जे आपल्या स्टेप्स आहेत त्या स्टेप्स फॉलो करायच्या. तुम्हालाच कळणार नाही की किती इझिली आन्सर आलं. ओके. आता प्रॅक्टिस सेटला सुरुवात करूयात. ओके देन. क्वेश्चन नंबर 1, डिवाइड, राईट द कोशंट अँड द रिमाइंडर. म्हणजे भागाकार करा आणि त्याचा कोशंट आणि रिमाइंडर लिहा. पहिला प्रश्न काय आहे? y² + 10y + 24 डिवायडेड बाय y + 4. ओके. पहिल्यांदा बघा हे सिक्वेन्स मध्ये आहेत का? याचे पॉवर्स आहेत, याचे आहेत, याचे आहेत, त्यामुळे पहिली स्टेप क्लिअर झाली. नेक्स्ट डिव्हिजनच्या फॉर्म मध्ये लिहायचं आणि त्याच्या पुढे एक्सप्लेनेशन. एक्सप्लेनेशन मध्ये काय करतो आपण? ज्याने डिवाइड करायचं आहे ते लिहून घेतोय, त्याची पहिली टर्म विचारात घ्यायची आणि ह्याची पहिली टर्म विचारात घ्यायची. y ला y² बनवण्यासाठी कशाने मल्टिप्लाय करायला लागेल? तर y ने मल्टिप्लाय करायला लागेल. हे y ह्या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय असतं, त्यामुळे y मल्टिप्लाय बाय y², y मल्टिप्लाय बाय +4 + 4y. ओके. हे येतं डोक्यावरती, हे येतं खाली. स्क्वेअरच्या खाली स्क्वेअरची टर्म, वायच्या खाली वायची टर्म, म्हणून y² खाली आलं y² आणि +10y खाली आलं +4y. ओके. आता ऑपरेशन करण्या अगोदर साइन चेंज करायची. इथे झाली साइन चेंज. आता +y² - y² राहतं 0, +10y - 4y राहतं +6y. आता हे +24 खाली आहे तसं लिहून घ्यायचं. नेक्स्ट एक्सप्लेनेशन नंबर 2. या वायला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर 6y येईल? तर 6 ने मल्टिप्लाय केल्यानंतर, म्हणून हे 6 मल्टिप्लाय बाय y 6y, 6 मल्टिप्लाय बाय 4 = +24. पुन्हा हे +6 वरती डोक्यावर जाईल, हे +6y + 24 येईल खाली. वायच्या खाली वायची टर्म, कॉन्स्टंटच्या खाली कॉन्स्टंट, आणि ऑपरेशन करणार म्हणून त्याचे साइन चेंज झाले. राहतं काय? 0. त्यामुळे कोशंट = y + 6, रिमाइंडर = 0. आहे ना इझी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2, p² + 7p - 5 डिवायडेड बाय p + 3. पहिली स्टेप काय आहे? पॉवर डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहून घ्यायचे आहेत का? आहेत. नेक्स्ट स्टेप काय? डिव्हिजनच्या फॉर्म मध्ये लिहून घ्यायचंय. ज्याला डिवाइड करायचं ते आतमध्ये, ज्याने डिवाइड करायचं ते बाहेर. क्लिअर. दुसरी स्टेप क्लिअर झाली. नेक्स्ट काय? एक्सप्लेनेशन लिहायचं. एक्सप्लेनेशन मध्ये ज्याने डिवाइड करायचंय ते लिहून घ्यायचं. त्याची पहिली टर्म विचारात घ्यायची, याची पहिली टर्म विचारात घ्यायची. p ला p² बनवण्यासाठी कशाने मल्टिप्लाय करायला लागेल? तर p ने मल्टिप्लाय करायला लागेल. हे p या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय आहे, म्हणून मल्टिप्लिकेशनचा आन्सर काय येतं? p मल्टिप्लाय बाय p p², p मल्टिप्लाय बाय +3 + 3p. ओके. आता ही जी टर्म आहे ही येते डोक्यावरती, ही टर्म येते खाली. स्क्वेअरच्या खाली स्क्वेअरची टर्म, पीच्या खाली पीची टर्म. नेक्स्ट स्टेप काय? ऑपरेशन करताना साइन चेंज करायचे. प्लसचे झाले मायनस. आता +p² - p² राहतं 0, 7p - 3p राहतं +4p. आता हे -5 आहे तसं खाली घेतलं. ठीक आहे. इथपर्यंत एक्सप्लेनेशन 1 ची स्टेप कंप्लीट झाली. आता काय? एक्सप्लेनेशन 2 घ्यायला लागेल. एक्सप्लेनेशन 2 मध्ये पुन्हा p ला 4p बनवण्यासाठी कशाने मल्टिप्लाय करायला लागेल? तर 4 ने मल्टिप्लाय करायला लागेल. आता 4 मल्टिप्लाय बाय p 4p, 4 मल्टिप्लाय बाय +3 + 12. ओके. आता हे +4 जे आहे हे येईल डोक्यावरती आणि हे येईल खाली. पीच्या खाली पीची टर्म, कॉन्स्टंटच्या खाली कॉन्स्टंट. नेक्स्ट आता कसं ऑपरेशन होईल? ऑपरेशन करताना साइन चेंज होतात. प्लसचा होतील मायनस,
मग प्लस 4p मायनस 4p राहतं 0, मायनस 5p मायनस 12p राहतं मायनस 17. आता बघा इथे p आहे, इथं कॉन्स्टंट आहे. आता फर्दर डिवाइड होईल का? नाही, कारण इथे p नाहीच आहे, बरोबर. त्यामुळं कोशंट येईल p प्लस 4 आणि रिमाइंडर येईल मायनस 17. इझी आहे ना. क्वेश्चन नंबर 3 बघा. 3x plus 2x square plus 4x cube divided by x minus 4. पहिली स्टेप काय येते? पॉवर डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहून घ्यायचे. मग ते कशा प्रकारे होईल? 4x क्यूब पहिल्यांदा येईल, नंतर काय येईल? प्लस 2x स्क्वेअर येईल, नंतर काय येईल? प्लस 3x येईल. हे झाले 3, 2, 1च्या फॉर्ममध्ये, म्हणजे डिसेंडिंग ऑर्डरमध्ये पॉवर्स येतील अशा प्रकारे आपण टर्म्स लिहून घेतलात. डिवायडेड बाय, इथे पण डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आहे. आता नेक्स्ट काय करायचं? याला आता डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. ज्याला डिवाइड करायचं आहे ते आतमध्ये, ज्याला डिवाइड करायचं ते बाहेर. ओके, मग आता एक्सप्लेनेशन. ज्यानं डिवाइड करायचं आहे ते लिहिलं, त्याची पहिली टर्म विचारात घेतली. एक्स स्क्वेअरला 4x क्यूब बनवायचं आहे आपल्याला, तर कशानं मल्टिप्लाय करायला लागेल हे बघायचं आहे. जरासं कॉन्स्टंट बाजूला ठेवायचं आणि फक्त एक्सचा विचार करायचा सगळ्यात पहिल्यांदा. एक्सला एक्स क्यूब बनवण्यासाठी कशानं मल्टिप्लाय करायला लागेल? तर एक्स स्क्वेअरनं मल्टिप्लाय करायला लागेल, बरोबर. एक्स मल्टिप्लाय बाय एक्स स्क्वेअर एक्स क्यूब येतं. आता 4x क्यूब करण्यासाठी याला 4ने मल्टिप्लाय करायला लागेल, म्हणजे x मल्टिप्लाय बाय 4x स्क्वेअर इज इक्वल टू 4x क्यूब येतं. आता ही जी 4x स्क्वेअरची टर्म आहे ही x लाही मल्टिप्लाय आहे आणि मायनस 4 लाही मल्टिप्लाय आहे, म्हणून मल्टिप्लिकेशन काय होईल? x मल्टिप्लाय बाय 4x स्क्वेअर इज इक्वल टू 4x क्यूब आणि 4x स्क्वेअर मल्टिप्लाय बाय मायनस 4 इज इक्वल टू मायनस 4 मल्टिप्लाय बाय 4 16 आणि x स्क्वेअर. ऑलराईट. आता ही जी टर्म आहे ही येईल डोक्यावरती आणि हे येईल खाली, म्हणून क्यूबच्या खाली क्यूबची टर्म, स्क्वेअरच्या खाली स्क्वेअरची टर्म. ऑलराईट. आता इथंपर्यंत लिहून घेतलं ना की ऑपरेशन करणं सोपं जातं. ऑपरेशनच्या वेळेस साईन चेंज करायचे, प्लस होईल मायनस, मायनस होईल प्लस. प्लस 4x क्यूब मायनस 4x क्यूब राहतं 0, प्लस 2x स्क्वेअर प्लस 16x स्क्वेअर राहतं प्लस 18x स्क्वेअर. राईट. नंतर प्लस 3x. ओके. आता नेक्स्ट एक्सप्लेनेशन 2. एक्सला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर 18x स्क्वेअर येईल. परत कॉन्स्टंटला थोडा बाजूला ठेवायचं आणि बघायचं एक्सला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर एक्स स्क्वेअर येईल. तर एक्सने मल्टिप्लाय केल्यानंतर, बरोबर, एक्स मल्टिप्लाय बाय एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. आता आपल्याला 18x स्क्वेअर करायचं, म्हणून ह्याला 18 ने मल्टिप्लाय करायला लागेल. राईट. मग आता बघा 18x मल्टिप्लाय बाय एक्स इज इक्वल टू 18x स्क्वेअर. 18x मल्टिप्लाय बाय मायनस 4 इज इक्वल टू मायनस 72x. ओके. आता हे प्लस 18x डोक्यावरती येईल आणि ही टर्म येईल खाली. स्क्वेअरच्या खाली स्क्वेअरची टर्म, एक्सच्या खाली एक्सची टर्म लिहिली. आता ऑपरेशन करताना साईन चेंज करायचे आहेत. प्लसचा होईल मायनस, मायनसचा होईल प्लस. प्लस 18x स्क्वेअर मायनस 18x स्क्वेअर राहतं 0, प्लस 3x प्लस 72x राहतं 75x. ओके. आता बघा हां, इथे पण x आहे, इथे पण x आहे. जर व्हेरिएबल सेम असेल तरी सुद्धा आपल्याला डिव्हिजन करता येतं. ओके. भले इथे 4 आहे, इथे पुढे कॉन्स्टंट काहीच नाही आहे, काही नसेल तर त्याला आपण 0 कन्सिडर करून ऑपरेशन करू शकतो, पण इथे डिव्हिजन होतं, त्यामुळे इथेच थांबायचं नाही, पुढे डिव्हिजन करायचं. ओके. एक्सप्लेनेशन नंबर 3. एक्सला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर 75x येईल. तर 75 ने मल्टिप्लाय करायला लागेल. 75 मल्टिप्लाय बाय एक्स इज इक्वल टू 75x. 75 मल्टिप्लाय बाय मायनस 4 इज इक्वल टू मायनस 300. ओके. मग हे प्लस 75 येईल वरती आणि हे येईल खाली. ओके. आता बघा इथे वरती लिहिले प्लस 75 आणि
आता हे खाली लिहिताना कसं येईल बघा, एक्सच्या खाली एक्सची टर्म लिहायची आणि कॉन्स्टंटच्या खाली कॉन्स्टंट लिहायची. आपण इथे तर कॉन्स्टंट नाही आहे, कॉन्स्टंट नाही आहे म्हणून त्याला आपण 0 कन्सिडर करायचं म्हणून +0 कन्सिडर केलं. राईट. तुम्ही म्हणाल इथे तर आहे कॉन्स्टंट, तर हे आपण स्क्वेअरच्या टर्मचं ऑपरेशन केल्यानंतर आलेलं 0 आहे. नॉर्मली आपल्या सिक्वेन्समध्ये एक्सच्या टर्मच्या पुढे जी कॉन्स्टंट येते ती काहीच नाही आहे म्हणून आपण त्याला 0 घेतलंय. ओके. आता ऑपरेशन करताना साइन चेंज होईल, प्लस होईल मायनस, मायनस होईल प्लस. +75x -75x येतं 0, +0 +300 येतं +300 म्हणजे 0 मध्ये 300 मिळवलं तर राहतं किती, 300. म्हणून कोशंट येईल 4x² + 18x + 75 आणि रिमाइंडर येईल 300. ऑलराईट. आता क्वेश्चन नंबर 4. 2m³ + m² + m + 9 डिवायडेड बाय 2m - 1. पॉवर्स डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आहेत त्यामुळे डिव्हिजन फॉर्ममध्ये लिहून घेतलं. आता ज्याला डिवाइड करायचं ते आतमध्ये, ज्याने डिवाइड करायचं ते बाहेर. ओके. नेक्स्ट एक्सप्लेनेशन. आता 2m ला कशाने मल्टिप्लाय केल्यानंतर 2m³ येतं. 2 दोन्हीकडे कॉमन आहे. m ला कशाने मल्टिप्लाय केल्यानंतर m³ होतं, एवढंच बघायचं आपल्याला. मग m × m² = m³. म्हणून याला m² ने मल्टिप्लाय केलं. आता m² × 2m = 2m³. m² × -1 = -m². ओके. मग आता हे m² येईल डोक्यावरती आणि हे येईल खाली, क्यूबच्या खाली क्यूबची टर्म, स्क्वेअरच्या खाली स्क्वेअरची टर्म. मग आता ऑपरेशन करण्यासाठी साइन चेंज होईल, प्लसचा होईल मायनस, मायनसचा होईल प्लस. ओके. मग +2m³ -2m³ राहतं 0, m² + m² राहतं 2m, m² + m² होतं 2m². ओके. नेक्स्ट पुढचं जे आहे ते आहे तसं लिहून घ्यायचं खाली. राईट. आता एक्सप्लेनेशन नंबर 2. 2m ला कशाने मल्टिप्लाय केल्यानंतर 2m² येईल. दोन्हीकडे 2 कॉमन आहे. m ला कशाने मल्टिप्लाय केल्यानंतर m² येईल, तर m ला मल्टिप्लाय केल्यानंतर. आता m × 2m = 2m², m × -m, m × -1 = -m. आता हे +m येईल डोक्यावरती आणि हे येईल खाली, स्क्वेअरच्या खाली स्क्वेअरची टर्म, mच्या खाली mची टर्म. आता ऑपरेशन करताना साइन चेंज होतील, प्लसचा होईल मायनस, मायनसचा होईल प्लस. आता 2m² - 2m² होतं 0, m + m होतं 2m. हे आता +9 आहे तसं खाली घेतलं. आता एक्सप्लेनेशन नंबर 3. 2m - 1. आता इथे 2m आहे, इथे 2m आहे, त्यामुळे ह्याला दुसऱ्या कशाने मल्टिप्लाय करायची गरज नाही, पण मल्टिप्लाय तर आपल्याला करायचं आहे. मग कशाने मल्टिप्लाय करणार, साइन पण दोन्हीकडे सेमच आहेत त्यामुळे 1 ने मल्टिप्लाय करायचं. जर साइन डिफरंट असती तर -1 ने मल्टिप्लाय केलं असतं, साइन सेम आहेत म्हणून 1 ने मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणून आन्सर येईल 2m - 1. ओके. आता mच्या खाली mची टर्म, कॉन्स्टंटच्या खाली कॉन्स्टंट आणि हे +1 आहे हे डोक्यावरती. ठीक आहे. आता ऑपरेशन करण्यासाठी साइन चेंज होतील, प्लसचा होईल मायनस, मायनसचा होईल प्लस. 2m - 2m होतं 0, 9 + 1 होतं 10. आता इथे m आहे, इथे कॉन्स्टंट राहिलं आहे त्यामुळे फर्दर डिवाइड काय होणार नाही, त्यामुळे कोशंट येईल m² + m + 1 आणि रिमाइंडर येईल 10. ऑलराईट. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 5. 3x - 3x² - 12 + x⁴ + x³ डिवायडेड बाय 2 + x². सगळ्यात पहिली स्टेप, इक्वेशन पॉवरच्या डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लिहून घ्यायचं. कसं होईल बघा, x⁴ + x³ - 3x² + 3x - 12 डिवायडेड बाय x² + 2. ठीक आहे.
पॉवर्सच्या डिसेंडिंग ऑर्डरमध्ये इक्वेशन लिहून घेतली. आता डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. ज्याला डिवाइड करायचं ते आत, ज्याने डिवाइड करायचं ते बाहेर. मग आता एक्सप्लेनेशन लिहायचं. एक्स स्क्वेअरला कशाला मल्टिप्लाय केल्यानंतर एक्स रेज टू 4 येतं, तर एक्स स्क्वेअरनं मल्टिप्लाय केल्यानंतर, बरोबर. म्हणून एक्स स्क्वेअर मल्टिप्लाय बाय एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एक्स रेज टू 4. एक्स स्क्वेअर मल्टिप्लाय बाय +2 इज इक्वल टू +2x स्क्वेअर. ठीक आहे. मग आता हे एक्स स्क्वेअर येईल डोक्यावरती आणि हे येईल खाली. आता खाली लिहिताना फोर्थ पॉवरच्या खाली फोर्थ पॉवरची टर्म, स्क्वेअरच्या खाली स्क्वेअरची टर्म लिहून घेतली. आता त्यांच्यात ऑपरेशन करायचं. बघा, हे जर का तुम्ही इथे डायरेक्ट खालीच लिहिलं 4x + 2x स्क्वेअर एकदम लागून लिहिलात तर क्यूबच्या खाली तुमची स्क्वेअरची टर्म येईल आणि पुढे सगळं चुकत जाणार आहे. त्यामुळे हे नक्की लक्षात ठेवायचं की ज्याच्या त्याच्या पॉवरच्या खाली ज्याची त्याची टर्म लिहायची. ओके. इथं फोर्थ पॉवरच्या खाली फोर्थ पॉवरची टर्म लिहिले, स्क्वेअरच्या खाली स्क्वेअरची टर्म लिहिले. क्यूबची टर्म आपल्याकडे नाही आहे त्यामुळे त्याच्या खाली काहीच लिहिलं नाही. ते नंतर ऑपरेशन केल्यानंतर आहे तसं खाली लिहून घ्यायचं आहे. आता काय होईल, याच्यामध्ये ऑपरेशन करण्यासाठी साईन चेंज करायला लागेल म्हणून होतील मायनस साईन. आता एक्स रेज टू 4 मायनस एक्स रेज टू 4 होतं 0. -3x स्क्वेअर मायनस 2x स्क्वेअर मायनस मायनस होते बेरीज म्हणून -5x स्क्वेअर. आता अरिथमेटिक ऑपरेशन्सचे जर रूल्स तुम्हाला माहिती नसतील तर आपल्याकडे त्याचाही एक सेपरेट व्हिडिओ आहे, तो तुम्ही पाहून घ्या म्हणजे तुम्हाला ऑपरेशन्स करणं इझी जाईल. ओके. नेक्स्ट बघा, -5x स्क्वेअर आलं. आता बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत तशा खाली लिहून घ्यायच्यात. ऑलराईट. आता एक्सप्लेनेशन नंबर 2. एक्स स्क्वेअरला कशाने मल्टिप्लाय केल्यानंतर एक्स रेज टू 3 येईल, तर एक्सने मल्टिप्लाय केल्यानंतर. म्हणून एक्स मल्टिप्लाय बाय एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एक्स क्यूब. एक्स मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू 2x. ओके. आता हे +x येईल डोक्यावरती आणि हे सगळं येईल खाली. ओके. क्यूबच्या खाली क्यूबची टर्म, एक्सच्या खाली एक्सची टर्म. आता होऊ शकतं याच्यामध्ये ऑपरेशन. मग आता ऑपरेशन करण्यासाठी साईन चेंज होतील. एक्स क्यूब मायनस एक्स क्यूब होतं 0. 3x मायनस 2x होतं x. बाकीच्या गोष्टी आहेत तशा लिहून घेतल्या. ठीक आहे. आता येईल एक्सप्लेनेशन नंबर 3. एक्स स्क्वेअर, इथे पण एक्स स्क्वेअर आहे. ऑलराईट. म्हणजे याला x ने तरी काय मल्टिप्लाय करायची गरज नाही. आता एक्स स्क्वेअरला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर -5x स्क्वेअर येईल, तर -5 ने मल्टिप्लाय केल्यानंतर. ओके. मग आता -5 मल्टिप्लाय बाय एक्स स्क्वेअर इज इक्वल टू -5x स्क्वेअर. -5 मल्टिप्लाय बाय +2 इज इक्वल टू -10. ओके. आता हे -5 डोक्यावरती येईल आणि हे येईल खाली. स्क्वेअरच्या खाली स्क्वेअरची टर्म, कॉन्स्टंटच्या खाली कॉन्स्टंट. आणि आता ऑपरेशन करण्यासाठी साईन चेंज होतील म्हणून इथे साईन्स येतील प्लस. आता -5x रेज टू 2 प्लस 5x रेज टू 2 यांच्यामध्ये ऑपरेशन झाल्यानंतर काय होईल 0. तसंच -12 प्लस 10 का आन्सर काय येईल -2 आणि हे x आहे तसं खाली येईल +x. ओके. आता पॉवर्स बघा, याची पॉवर 2 आहे, याची पॉवर 1 आहे, तर याच्यामध्ये फर्दर डिव्हिजन होणार नाही. म्हणून क्वोशंट काय येईल एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 5 आणि रिमाइंडर काय येईल एक्स मायनस 2. ओके. आता एक्झाम्पल नंबर 6. a raised to 4 minus a cube plus a square minus a plus 1 divided by a cube minus 2. आता इथे बघा पॉवर्स डिसेंडिंग ऑर्डर मध्ये ऑलरेडी आहेत, त्यामुळे एक्झाम्पल डिव्हिजनच्या फॉर्म मध्ये लिहून घ्यायचे. मग आता काय करायला लागेल एक्सप्लेनेशन. a क्यूब ला कशाने मल्टिप्लाय केल्यानंतर a रेज टू 4 येतं, तर a ने मल्टिप्लाय केल्यानंतर मग हे a क्यूब लाही मल्टिप्लाय आहे आणि -2 लाही मल्टिप्लाय आहे, म्हणून a मल्टिप्लाय बाय a क्यूब इज इक्वल टू a रेज टू 4
ए मल्टिप्लाय बाय -2 इज इक्वल टू -2a. ओके, आता हे ए येईल डोक्यावरती आणि हे येईल खाली. ठीक आहे, मग आता ऑपरेशन करण्यासाठी साइन चेंज होतील. प्लसचा होईल मायनस, मायनसचा होईल प्लस. पण त्या अगोदर बघा आपण फोर्थ पॉवरच्या खाली फोर्थ पॉवर घेतली आहे, एच्या खाली ए ची टर्म घेतली आहे. बाकीच्या टर्म्स आपल्याकडे नाही आहेत त्यामुळे त्या रिकामी ठेवल्यात. ओके, आता साइन चेंज केल्यानंतर ऑपरेशन काय होईल, a⁴ मायनस a⁴ इथं 0. -a प्लस 2a इज इक्वल टू प्लस a. झालं ऑपरेशन. आता बाकीच्या टर्म आहे तशा लिहून घ्यायच्या. मग आता इथे बघा, इथे पॉवर 3 आहे, इथे पण पॉवर 3 आहे, म्हणजे अजूनही याच्यामध्ये ऑपरेशन होऊ शकतं. मग बघा एक्सप्लेनेशन नंबर 2. इथं पण a³ आहे, इथं पण a³ आहे, त्यामुळे ह्याला a ने मल्टिप्लाय करायची तर काय गरज नाही. पण इथे साइन बघा, इथे प्लस आहे, इथं मायनस आहे. ठीक आहे, म्हणजे साइन चेंज आहे. आता प्लस a³ ला -a³ करायचं असेल तर मल्टिप्लाय बाय -1 करायला लागेल. आता हे -1 ह्या a³ ला पण मल्टिप्लाय आहे आणि ह्या -2 ला मल्टिप्लाय आहे, म्हणून त्याचं काय होईल मल्टिप्लिकेशन. -1 मल्टिप्लाय बाय a³ इज इक्वल टू -a³, -1 मल्टिप्लाय बाय -2 इज इक्वल टू +2. ठीक आहे, आता हे -1 येईल डोक्यावरती आणि हे येईल खाली. क्यूबच्या खाली क्यूबची टर्म, कॉन्स्टंटच्या खाली कॉन्स्टंट लिहून घेतलं. आता त्यांचे ऑपरेशन करू शकतो म्हणून साइन चेंज करून घेतलं. मायनसचं झालं प्लस, प्लसचं झालं मायनस. आता -a³ प्लस a³ होतं 0, +1 -2 राहतं -1. बाकीच्या गोष्टी आहेत तशा लिहून घेतल्या. ठीक आहे, आता बघा इथे आहे क्यूब, इथे आहे मॅक्झिमम पॉवर 2. ठीक आहे, म्हणजे ज्यानं डिवाइड करायच्या त्याची पॉवर राहिलेल्या गोष्टींपेक्षा जास्त आहे, त्यामुळे फर्दर डिवाइड होणार नाही. ओके, त्यामुळे क्वोशंट आलं a-1 आणि रिमाइंडर आलं a² प्लस a-1. क्लिअर, व्हेरी गुड. आता बघा पुढचं एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याबद्दल सांगतोय. जर तुम्हाला व्हिडिओ सोपा वाटत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे पुढचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील. राईट, आता बघूया क्वेश्चन नंबर 7. लास्ट क्वेश्चन ऑफ दिस प्रॅक्टिस सेट. 4x⁴ minus 5x³ minus 7x plus 1 divided by 4x minus 1. पॉवर्स डिसेंडिंग ऑर्डर मध्ये आहेत, त्यामुळे एक्झाम्पल डिव्हिजनच्या फॉर्म मध्ये लिहून घेतलं. ज्याला डिवाइड करायचं आहे ते आत, ज्याला डिवाइड करायचं ते बाहेर. ठीक आहे, आता काय होईल एक्सप्लेनेशन लिहायला लागेल. 4x minus 1. आता बघा x ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर x⁴ येईल, तर x³ ने मल्टिप्लाय केल्यानंतर आणि कॉन्स्टंट 4 दोन्हीकडेही आहे, त्यामुळे कॉन्स्टंटने मल्टिप्लाय करायची गरज नाही. आता x³ न 4x ला मल्टिप्लाय केल्यानंतर काय होतं बघा, 4x⁴ होईल. ह्याच x³ न -1 ला मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल -x³. ओके, आता हे x³ येईल डोक्यावरती आणि हे येईल खाली, म्हणून 4x⁴ मायनस x³. फोर्थ पॉवरच्या खाली फोर्थ पॉवर लिहिलं, क्यूबच्या खाली क्यूब लिहिलं. आता याचं ऑपरेशन होऊ शकतं. मग प्लसचं होईल मायनस, मायनसचं होईल प्लस. 4x⁴ मायनस 4x⁴ होतं 0. -5x³ प्लस x³ राहतं -4x³. ठीक आहे, बाकीच्या उरलेल्या गोष्टी आहेत तशा लिहून घेतल्या. नंतर बघा एक्सप्लेनेशन नंबर 2. 4x ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर -4x³ येईल. कॉन्स्टंट थोडंसं बाजूला ठेवूयात. x ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर x³ येईल, तर x² ने मल्टिप्लाय केल्यानंतर 4 दोन्हीकडे पण आहे, पण साइन चेंज आहे, इथे प्लस आहे इथे मायनस आहे, म्हणून या 4x ला -x² ने मल्टिप्लाय केल्यानंतर -4x³ येतं.
करून बघा. -x² मल्टिप्लाय बाय 4x, आन्सर काय तर -4x³. नंतर -x² मल्टिप्लाय बाय -1 इज इक्वल टू +x². ठीक आहे. आता हे डोक्यावरती येईल -x² आणि हे येईल खाली. क्यूबच्या खाली क्यूबची टर्म, स्क्वेअरच्या खाली स्क्वेअरची टर्म. आता इथे आपल्याकडे स्क्वेअरची टर्म आहे का, तर नाही आहे. म्हणून आपण काय करणार, स्क्वेअरच्या ठिकाणी आपण 0 कन्सिडर करणार. ओके. आता आहे 0च्या खाली स्क्वेअरची टर्म, काहीच नाही म्हणजे 0 आहे. आता ऑपरेशन होऊ शकतं. मग ऑपरेशन करताना साइन चेंज होतील. मायनसचा होईल प्लस, प्लसचा होईल मायनस. -4x³ + 4x³ होतं 0. आता 0 मधून x² गेले, काय राहतं, x² राहतं. म्हणजे 0 - x² -x². ओके. बाकीच्या गोष्टी आहेत तशा लिहून घ्यायच्या. आता बघा हां, एक्सप्लेनेशन नंबर 3. 4x ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर -x² येईल. आता कॉन्स्टंट थोडंसं बाजूला ठेवूयात. x ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर x² येईल, तर x ला x ने मल्टिप्लाय केल्यानंतर x² येईल. मग आता हे प्लस आहे, हे मायनस आहे. प्लसला मायनस करण्यासाठी मायनसने मल्टिप्लाय करायला पाहिजे, म्हणून आपण पूर्ण -x ने मल्टिप्लाय केला. ओके. आता 4x ला -x ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येईल बघा, -4x² येईल. पण आपल्याला काय पाहिजे, -x² पाहिजे, -4x² नाही. म्हणून काय करायला लागेल, ह्या -x ला 4 ने डिवाइड करायला लागेल. म्हणजे जेव्हा -x ने मल्टिप्लाय केल्यानंतर येत होतं -4x², त्या आलेल्या प्रोडक्टला जर आपण 4 ने डिवाइड केलं तर आन्सर येतं -x², जे आपल्याला पाहिजे आहे. राईट. म्हणून त्याच्यासाठी आपण काय केलं, -x च्या डिनॉमिनेटरला दिलं 4. आता बघा -x/4 न 4x ला मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर काय येतं, 4x मल्टिप्लाय बाय -x येतं -4x² डिवायडेड बाय 4 केल्यानंतर आन्सर येतं -x². ओके. तसंच -x/4 ला -1 ने मल्टिप्लाय केल्यानंतर +x/4 येतं. राईट. आता ही जी व्हॅल्यू आहे ही येईल डोक्यावरती -x/4 आणि ही जी व्हॅल्यू आहे ही येईल खाली. स्क्वेअरच्या खाली स्क्वेअरची टर्म, एक्सच्या खाली एक्सची टर्म. ठीक आहे. आता ऑपरेशन होऊ शकतं. ऑपरेशन करण्यासाठी साइन चेंज केलं, मायनसचं झालं प्लस, प्लसचं झालं मायनस. आता बघा -x² + x² होतं 0. मग आता -7x -x/4 ह्याचं ऑपरेशन केल्यानंतर काय उरतं, समजण्यासाठी आपण बाजूला लिहून घेऊयात. -7x -x/4. ओके. आता डिनॉमिनेटर सेम असल्याशिवाय यांच्यामध्ये ऑपरेशन होणार नाही, म्हणून या -7x आपण डिनॉमिनेटर 4 करून घेऊयात. त्यासाठी काय करायला लागेल, ह्या 7 ला पण 4 ने मल्टिप्लाय करायला लागेल आणि याच्या खाली 1 असतं, या 1 लाही मल्टिप्लाय 4 ने करायला लागेल. आन्सर काय येईल, 7×4 = 28, म्हणून -28x/4 -x/4. आता दोन्हीचे साइन चेंज आहेत, त्यामुळे होईल काय याचा आन्सर -29x/4. ओके. म्हणजे याचा आन्सर काय आलं, -7x -x/4 याचा आन्सर काय आलं, -29x/4. ठीक आहे. आता बघा फर्दर डिवाइड होतं का बघा, इथे पण x आहे, इथे पण x आहे, म्हणजे अजून फर्दर डिवाइड होऊ शकतं. राईट. पण ते आधी काय केलं, हे जे +1 आहे ते आहे तसं खाली घेतलं आणि लिहिलं एक्सप्लेनेशन नंबर 4. आता 4x ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर -29x/4 येतं. इथे प्लस आहे, इथं मायनस आहे, त्यामुळे मायनस नंतर मल्टिप्लाय करणं गरजेचंच आहे. पण आता बघा
इथे एक्स आहे, इथे एक्स आहे, त्यामुळं एक्स ने तर काय मल्टिप्लाय करायची गरज नाही, राहतं काय कॉन्स्टंट. आता बघायला लागेल 4 ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर 29/4 येतं. मग बघा 4 ला 29/16 ने मल्टिप्लाय करून बघा. 4 1 जा 4, 4 4 जा 16, बरोबर, म्हणजे आलं 29/4. म्हणून 4x ला -29/16 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर येतं -29x/4. ठीक आहे. मग ही जी टर्म आहे ही 4x ला पण मल्टिप्लाय आहे आणि ही टर्म -1 ला पण मल्टिप्लाय आहे. म्हणून आन्सर काय येईल? -29x/16 प्लस 29/16. हे मायनस इंटू मायनस झालं प्लस. क्लिअर. मग आता ऑपरेशन करण्यासाठी पहिल्यांदा हे जे आहे हे आपण जरासं साईडला लिहून घेऊया. क्वेश्चन पेपर मध्ये तुम्हाला ते खालीच कंटिन्यू करायचं आहे. इथे आपल्याकडे प्लेस नसल्यामुळे आपण ते साईडला लिहून घेतोय. ठीक आहे तसं लिहून घेतलं आणि हे -29/16 येईल डोक्यावरती आणि हा जो प्रोडक्ट आहे हा येईल खाली. आता एक्सच्या खाली एक्स ची टर्म, कॉन्स्टंटच्या खाली कॉन्स्टंट लिहिलं. आता याच्यामध्ये ऑपरेशन करण्यासाठी साइन चेंज करावे लागतील. मायनस होईल प्लस, प्लस होईल मायनस, त्यामुळे याचा आन्सर काय येईल? 0 येईल. आता +1 -29/16 आन्सर काय येईल बघा? -13/16. आता हे कसं आलं तर आपण काय करतोय, 1 म्हणजे काय 16/16. डिनॉमिनेटरला ची व्हॅल्यू सेम असल्याशिवाय ऍडिशन सबट्रॅक्शन काय होणार नाही. इथे 16 आहे त्यामुळे याच्या पण डिनॉमिनेटरला 16 मानायचं असेल तर 1 ला आपण कसं लिहूया 16/16. आता +16 -29 आन्सर येतं -13 आणि डिनॉमिनेटर 16 आहे तसं. ओके. त्यामुळे कोशंट इज इक्वल टू x³ -x² -x/4 -29/16 आणि रिमाइंडर इज इक्वल टू -13/16. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण सगळ्यात सोप्या पद्धतीने प्रॅक्टिस 10.2 सॉल्व्ह केलेला आहे. असेच सोप्या पद्धतीने पुढचे एक्सरसाइज सॉल्व्ह करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करून तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लेसन नंबर 11 सोबत. तोपर्यंत अभ्यासाचा आनंद घ्या कारण तुम्ही सबस्क्राईब केलंय अल्टिमेट गाईड.